वेलकम टू खरुताई चॅनल. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे सम सॉल्व करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 262 वरचं इलस्ट्रेशन 7 सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 7, रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स थ्रू सस्पेन्स अकाउंट. म्हणजे आपल्याला सस्पेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. मग हा आपला सस्पेन्स अकाउंट. पहिलं ट्रान्झॅक्शन, परचेस ऑफ गुड्स फ्रॉम सचिन for ₹3,000 was entered in sales book. However, Sachin's account was correctly credited. केलंय काय? सचिन परचेस ऑफ गुड्स केले. जर परचेस ऑफ गुड्स असेल तर परचेसला डेबिट व्हायला हवं होतं 3,000 ने आणि सचिनला क्रेडिट करायला हवं होतं 3,000 ने. मग ते काय म्हणते, सचिनची एंट्री बरोबर आहे, हे बरोबर आहे, तर ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कशात आहे? इट वॉज एंटर्ड इन सेल्स बुक. मग सेल्स बुकमध्ये काय केलं असणार? क्रेडिट केलं असणार 3,000 ने. मग हे रेक्टिफाय करण्यासाठी आपण ह्याला डेबिट करणार 3,000 आणि परचेसचं पण हे डेबिट करायला हवं होतं, तर हे पण 3,000 होणार. म्हणजे 2 डेबिट आणि मग आपण क्रेडिट कशाला करणार? सस्पेन्सला. आपली एंट्री काय बनणार? आपण रेक्टिफाय करतोय तर आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायची आहेत आधी. मग आपली पहिली एंट्री येणार परचेस अकाउंट डेबिट. हे जे करेक्ट करायला हवं होतं ते 3,000 आहे. त्यानंतर सेल्स क्रेडिट केलंय, ते रिव्हर्स करण्यासाठी जे मिस्टेक आहे ते रिव्हर्स करण्यासाठी हा डेबिट आहे सेल्सचा 3,000 आणि मग आपण क्रेडिट करणार सस्पेन्सला 6,000. ओके. पण नरेशन आपल्याला ट्रान्झॅक्शन मधूनच मिळणार. परचेस ऑफ गुड्स वॉज रॉंगली रेकॉर्डेड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. बीइंग परचेस ऑफ गुड्स was wrongly entered in the sales book, now rectified. Simple. Now second transaction, cash received from Anil Kumar, a debtor, ₹4,500 was correctly entered in cash book. हे तर बरोबर केलंय. मग चुकलंय काय? was omitted to be posted to his account. his म्हणजे अनिल कुमारच्या अकाउंटमध्ये आपल्याला पोस्ट करायचं राहिलंय. मग एंट्री कशी येणार? कॅश रिसिव्ड आहे ना, कॅश अकाउंट व्हॉट कम्स इन या रूल प्रमाणे आपण त्याला डेबिट करणार 4,500 ने. टू आपण क्रेडिट केलं असणार अनिल कुमार, क्रेडिट द गिवर या रूल प्रमाणे 4,500. आणि मग कॅशला डेबिट बरोबर केलंय, कॅश बुक मध्ये बरोबर डेबिट केलंय 4,500. मग चुकलंय काय? अनिल कुमार मध्ये क्रेडिट करायचं राहून गेलंय. हा जो क्रेडिट इफेक्ट आहे तो ओमिट केलंय. मग आपल्याला करेक्शनसाठी काय करावं लागणार? 4,500 ने अनिल कुमारला क्रेडिट करावं लागणार. मग ह्याला जर आपण क्रेडिट करणार आहोत तर मग डेबिट कुणाला करणार? सस्पेन्सला. बरोबर. तर मग आपली एंट्री काय येणार? कारण की कॅश तर बरोबर डेबिट केलंय ना, म्हणजे एरर कॅशमध्ये नाही आहे, फक्त वन साइडेड एरर केलंय अनिल कुमारमध्ये, म्हणून आपण तो एरर सस्पेन्स थ्रू ॲडजस्ट करणार. सस्पेन्स अकाउंट डेबिट 4,500 टू अनिल कुमार 4,500. बीइंग नरेशन आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळणार. कॅश रिसीव्ड फ्रॉम अनिल कुमार वॉज करेक्टली एंटर्ड इन कॅश बुक बट वॉज ओमिटेड टू बी पोस्टेड टू हिज अकाउंट. किंवा शॉर्टन करायचं असेल तर कॅश रिसीव्ड फ्रॉम अनिल कुमार वॉज पार्शली ओमिटेड टू बी पोस्टेड टू हिज अकाउंट. कारण की इथे पार्शल अर्धी एंट्री बरोबर आहे ना, डेबिटची बरोबर केली आहे, फक्त क्रेडिटचीच चुकली आहे, पार्शल ओमिशन आहे. हे पोस्टिंग बरोबर झालंय. बीइंग कॅश रिसीव्ड फ्रॉम अनिल कुमार वॉज ओमिटेड टू बी पोस्टेड टू हिज अकाउंट, नाव रेक्टिफाईड. ओके. आणि आता तिसरं ट्रान्झॅक्शन, सेल्स बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹2,000. यात झालं काय? सेल्स बुकमध्ये जसं कस्टमर ए बी लिहिलं असतं तर त्यांचे एंट्रीज बरोबर झाले, पण टोटलिंग करताना 2,000ची टोटल जास्त झाली आहे. मग ह्याने झालं काय असणार? हे 24,000 आपल्याला क्रेडिट करायचे होते सेल्समध्ये, तर आपण क्रेडिट कितीने केलंय? 24,000चं क्रेडिट केलंय. कितीचं करायला हवं होतं? 22 करायला हवं होतं. ही टोटल आपली 22 आहे ना, 10 + 12 22 ही करेक्ट टोटल आहे. तर 22,000 क्रेडिट करायला हवं होतं, पण 2,000चं ओव्हरकास्ट झालंय. 2,000ची टोटल जास्त झाली आहे. मग आपल्याला
2000चा इफेक्ट रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण सेल्सला डेबिट करणार 2000ने, जेणेकरून 24,000 मायनस 2000 आपलं बॅलन्स सेल्स, ॲक्च्युअल सेल्स 22,000 येणार, जो करेक्ट सेल्स आहे. जे इंडिव्हिज्युअल कस्टमर अकाउंट आहे त्याच्यात पोस्टिंग बरोबर झाली आहे 10,000 12,000, पण जी टोटल आहे त्यातच एरर झालाय, जो फक्त वन अकाउंटला इफेक्ट करतोय. एकाच अकाउंटला, सेल्स अकाउंटलाच प्रॉब्लेम झालाय, म्हणजे वन साइडेड एरर आहे. ह्याच्यात सस्पेन्स अकाउंट येणारच. मग एंट्री कशी येणार आपली? आपण सेल्सला डेबिट करतोय 2000ने, सेल्स अकाउंट डेबिट का जे जास्त होते ते कमी करतोय, रेक्टिफाय करतोय 2000 टू काय जे काय आहे ते आपण वन साइडेड एरर्स सस्पेन्स अकाउंट थ्रू ॲडजस्ट करतो. सस्पेन्स अकाउंट 2000 being sales book was wrongly overcasted by rupees 2000, now rectified. Overcasted by rupees 2000, now rectified. Okay. आणि मग चौथं ट्रान्झॅक्शन, कॅश ऑफ रुपीज 5000 पेड टू सदिक वॉज क्रेडिटेड टू सबीर अकाउंट. इथे एंट्री कशी झाली असती? कॅश पे केलंय, व्हॉट गोज आउट प्रमाणे आपण कॅशला क्रेडिट केलं असतं, आणि सदिक हा रिसिव्हर ऑफ बेनिफिट आहे तर ह्याला आपण डेबिट केलं असतं. तर हे क्रेडिट झालं असतं आणि सदिकला डेबिट केलं असतं. मग इथे डेबिटमध्ये आपले 5000 झाले असते. तर झालंय काय त्याचं? वॉज क्रेडिटेड टू सबीर अकाउंट. सबीरला आपण काय केलंय? क्रेडिट केलंय. ते सुद्धा रॉंग अमाऊंटने, 1800 1800 रुपयाने. तर मग आपण एक रेक्टिफाय करण्यासाठी जे सदिकला डेबिट करायला हवं होतं ते डेबिट करणार, आणि सबीरला चुकून क्रेडिट केलंय हे रिव्हर्स करण्यासाठी सबीरला डेबिट करणार 1800ने. म्हणजे दोन डेबिट आहे, दोघांची टोटल 6800चे डेबिट्स असणार. मग त्याला क्रेडिट कशाने करणार? सस्पेन्स अकाउंट. जे काय वन साइडेड एरर्स होतात त्याला आपण सस्पेन्स अकाउंटने ॲडजस्ट करतो. हे मिसमॅच आहे ना, तुम्हाला डेबिट्स आणि क्रेडिट्स इक्वल नाही ह्याच्यावरूनच कळते की हे मिसमॅच आहे, हे वन साइडेड एरर्स आहे. मग आपली एंट्री काय येणार? सदिक अकाउंट डेबिट जे करायला हवं होतं 5000, आणि सबीर अकाउंट डेबिट जे चुकून क्रेडिट केलं होतं त्याला आपण रिव्हर्स करतोय डेबिट करून 1800. आणि हे सगळे दोन्ही वन साइडेड एरर्स आहेत त्याला आपण सस्पेन्स अकाउंटनी ॲडजस्ट करतोय टू सस्पेन्स अकाउंट 6800. आपल्याला नरेशन क्वेश्चनमधूनच मिळणार. बीइंग कॅश पेड टू सदिक वॉज रॉंगली क्रेडिटेड टू सबीर अकाउंट. बीइंग कॅश पेड टू सदिक वॉज रॉंगली क्रेडिटेड टू सबीर अकाउंट, नाव रेक्टिफाईड. आणि आता आपला पाचवं ट्रान्झॅक्शन, द टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक ऑफ रुपीज 3150 वॉज कॅरीड फॉरवर्ड ॲज 1530. म्हणजे कॅरी फॉरवर्डचा एरर आहे. टोटल पण बरोबर झाली पण टोटल कॅरी फॉरवर्ड चुकीच्या अमाऊंटने केली आहे. म्हणजे इथे परचेस रिटर्न बुकमध्ये हे आपले सप्लायर्स असणार ज्यांनी आपल्याला गुड्स रिटर्न केले, तर त्याची टोटल किती आहे? 3150. आणि ही टोटल आपण परचेसला आपण डेबिट करतो आणि परचेस रिटर्नला आपण क्रेडिट करतो. तर हे इथे क्रेडिट करायला हवं होतं 3150 रुपीजने, बरोबर. आणि आपण क्रेडिट कितीने केले? 1530ने. मग जो बॅलन्स अमाऊंट आहे इथे टोटल 3150 हवं होतं ना, म्हणजे कमीने क्रेडिट केलंय, तर तो जो बॅलन्सिंग फिगर आहे त्याने आपण अजून तीच एंट्री परत पास करणार, म्हणजे परचेस रिटर्नला परत क्रेडिट करणार या अमाऊंटने. मग क्रेडिट परचेस रिटर्नला करणार तर डेबिट कशाला करणार? सस्पेन्सला करणार. आपली एंट्री सस्पेन्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, सस्पेन्स टू परचेस रिटर्न, आणि अमाऊंट काय असणार? 3150 मायनस 1530 1620. आपल्याला इथे 1620 ची एंट्री पास करायची आहे. 1620 1620. आपण नरेशन लिहिणार. बीइंग, हे आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळणार. बीइंग द टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक ऑफ रुपीज 3150 वॉज रॉंगली कॅरीड फॉरवर्ड ॲज 1530, नाव रेक्टिफाईड. टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक
rupees 3150 was wrongly carry forward as rupees 1530, now rectified. आणि आता हा आपला लास्ट ट्रान्झॅक्शन, कॅश पेड टू श्वेता 7500 was debited to अंकिता अकाउंट बाय 7000. म्हणजे रॉंग अकाउंट, रॉंग अमाऊंट, बरोबर. कॅश पे केले, ती एंट्री बरोबर झाली आहे, त्याची पोस्टिंग बरोबर झाली आहे, पण आपण चुकून डेबिट कशाला केलंय, अंकिताला केलंय. करायला काय होतं, श्वेताला कॅश पेड टू श्वेता ना, श्वेता इज अ रिसिव्हर ऑफ बेनिफिट, त्याला आपण डेबिट करतो 7500ने. करायला हवं होतं आणि आपण केलंय काय, आपण डेबिट केलंय 7000ने. ॲटलिस्ट ह्याच्यामध्ये साईड्स तरी बरोबर आहे, पण अमाऊंट चुकीचा आहे, त्यामुळे हा वन साइडेड एरर आहे टू द एक्सटेंट ऑफ ₹500. मग आपण एंट्री कशी रेक्टिफाय करणार, आपण जे करायला हवं होतं श्वेताला डेबिट, ते डेबिट करणार 7500ने, आणि अंकिताला डेबिट नाही करायला हवं होतं, तर ह्याला रिव्हर्स करण्यासाठी आपण 7000ने क्रेडिट करणार. मग आपल्याला 7000 डेबिट करताना 7500चं डेबिट मिळालं श्वेताचं, आणि क्रेडिट करणार आपण अंकिताला 7000ने. मग जो 500चा डिफरन्स आहे तो काय करणार आपण, तो आपण ॲडजस्ट करणार सस्पेन्स अकाउंटने, बरोबर. मग आपली एंट्री कशी येणार, 6th लाईन्स असू द्या इकडेच, श्वेता अकाउंट डेबिट 7500, हे जे बरोबर होतं ते केलं, डेबिट करायला हवं होतं ते केलं. 2 अंकिताला डेबिट केलं, जे नाही करायला हवं होतं ते आपण रिव्हर्स करतोय क्रेडिट करून टू अंकिता 7000, आणि जो डिफरन्स आहे 500चा तो आपण ॲडजस्ट करतोय युझिंग सस्पेन्स अकाउंट. एक टाइम तुमचा असं येणार की तुम्ही एंट्री बघूनच हे एंट्री पास करा, म्हणजे ट्रान्झॅक्शन वाचून हे करा, तुम्हाला असं वर्किंग किंवा असं काय रफ वर्क करावी पण लागणार नाही, हे प्रॅक्टिस करून येऊ शकतं पुढे जाऊन. ट्राय करा, तेवढे प्रॅक्टिस करा सम्स. मग बिंग नरेशन आपल्याला ट्रान्झॅक्शनमधूनच मिळतं, कॅश पेड टू श्वेता वॉज रॉंगली डेबिटेड टू अंकिता, नाव रेक्टिफाईड. कॅश पेड टू श्वेता वॉज रॉंगली डेबिटेड टू अंकिता, नाव रेक्टिफाईड. तर इथे आपले सगळे ट्रान्झॅक्शन झाले. आपण सस्पेन्स अकाउंट ओपन करूया. ओपनिंग बॅलन्सचं काही दिलं नव्हतं, पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये सस्पेन्सला क्रेडिट केलंय, तर आपण सस्पेन्सला क्रेडिट करूया. बाय परचेस 3000 आणि बाय सेल्स 3000. तर हा जरा पहिला. त्यानंतर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण सस्पेन्सला डेबिट केलंय, इथे आपण करणार टू अनिल कुमार 4500. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपण सस्पेन्सला क्रेडिट केलंय बाय सेल्स 2000, हे झालं. चौथ्यामध्ये पण आपण क्रेडिट केलंय, फोरमध्ये बाय सदीक 5000, बाय सबीर 1800, हे झालं. आणि पाचव्यामध्ये सस्पेन्सला डेबिट केलंय टू परचेस रिटर्न 1620, आणि लास्ट सस्पेन्सला आपण क्रेडिट केलंय 500ने क्रेडिट करूया बाय श्वेता 500. आपण टोटल करून बघूया. तर असे ह्याचं पोस्टिंग झालं असतं. इथे काहीतरी ओपनिंग बॅलन्स असतं किंवा इथे असतं डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स असतं ओपनिंगचं, जर ट्रायल बॅलन्स बनवलं आणि काहीतरी डिफरन्स असेल तर. आणि मग अशा पद्धतीने हे एंडिंगला आपलं बॅलन्सेस टॅली झाले पाहिजे असं असणार. क्वेश्चनमध्ये रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स थ्रू सस्पेन्स अकाउंट असं सांगितलंय. त्यांनी सस्पेन्स अकाउंट ओपन करा असं नाही सांगितलंय, किंवा त्याचा डिफरन्स पण काही दिला नाहीये, जेणेकरून आपल्याला त्याचं क्लोजिंग वगैरे करता आलं असतं. तर आपल्याला ओपनिंग माहीत नाही म्हणून ह्याचं, तर त्याचं ह्या सममध्ये फक्त जर्नल एंट्रीज एक्सपेक्टेड आहे, सस्पेन्स अकाउंट ओपन करणं एक्सपेक्टेड नाही आहे, बॅलन्स पण नाही आहे म्हणून. पण आपण बघितलं की जे ट्रान्झॅक्शन्स झाले त्याचं पोस्टिंग कसं झालं असतं, जस्ट पोस्टिंग आपण गो थ्रू केले. तर ह्या सममध्ये आपण काय शिकलो, हेच की वन साइडेड एरर असेल तर आपण त्याला सस्पेन्स अकाउंट थ्रू रेक्टिफाय करतोय. ह्या सममध्ये सगळ्याच ट्रान्झॅक्शन्समध्ये सस्पेन्स अकाउंट यूज करावं लागलंय, कारण की तिथे वन साइडेड एरर्स होते. असे पण पुढे जाऊन सम्स येऊ शकतात,
की त्यात काही ट्रान्झॅक्शन्समध्ये 2 साइडेड एरर्स आहेत आणि मग त्याच्यात त्या एंट्रीजमध्ये सस्पेन्स अकाउंट लागणार नाही, असे पण एंट्रीज पुढे जाऊन येऊ शकतात. मिक्स सम्स असू शकतात, 1 साइडेड 2 साइडेड एरर्सचे. एक्झाममध्ये सहसा तसं येणं अपेक्षित आहे. तर हा झाला तुमचा इलस्ट्रेशन 7. समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.